बाय रातच्या टायमाला तू इथं काय करतेस? काय पाहिजे? पाणी हवं होतं. थांबतो बाय, थांब. घेऊ घे. बाय ही पाणी घ्यायची जागा आहे, यायची नाही हो. आपल्या खोलीच्या तिथून पाणी प्यायचं. हो पण मी इथे प्यायले तर काय प्रॉब्लेम आहे? एवढा झालं तुला ऐकता येत नाही? हो मी एक ग्लास पाणी घेणार आणि जाणार लगेच. काय बोलण्यात येल घालवू नकोस. मी तुला सांगितलं ना, पटकन पाणी पिऊन झटकन जा घरात आणि बाहेरचा अजिबात पडायचा नाही. पण हे काय चाललंय? म्हणजे नक्की काय करताय तुम्ही? काय करतो ते दिसत नाही तुला? ते दिसतंय पण का करताय? म्हणजे या वेळेला का सूर्याला धार लावताय? बाय आता विचारलंच मला, परत विचारायचं नाही, इकडे फिरकायचं नाही. आणि मगापासून जे काही तुला सांगितलं ना, तू लक्षात ठेवायचो. अहो पण का? तुला कळत नाही का? मी एकदा सांगितलेला का परत परत तास सांगायचा? बाय आज इथं काहीतरी भयंकर घडणार आहे. तर पहिल्यांदा तू आज तुझ्या खोलीमध्ये जा, बाहेर पडायचा नाही. कल्ला माझा ऐक, स्वतःच्या जीवाची काळजी करायची नाही. आणि ध्यानात ठेव, जोर बाबूराव आहे ना, तोर तुझ्या केसाला पण कोण धक्का लावणार नाही. पण आज काहीतरी भयानक घडणार आहे. म्हणजे तुला कळत नाही का एकदा सांगितलेला? अगं तुझी नाही पण पोटातल्या बालाची तरी काळजी घे. हे बाय बाय आज इथं काहीतरी भयंकर घडणार आहे. विक्रांत अरे हे काय झालंय विक्रांत? काहीतरी लागलं. रक्त येतंय. तू कळलं नाही मला. तू बस इथे. थांब जरा. कसं झालंय विक्रांत? हा अगं मलाच कळलं नाही काय झालं. थांब जरा 2 मिनिटं थांब. दे इकडे. विक्रांत केवढं रक्त येतंय. थोडं दुखेल. हा सहन कर जरा. मला चाल. विक्रांत सो सॉरी विक्रांत. तू पण ना. दे इकडे. सायली ए थँक्यू. विक्रांत तुझ्या हाताला लागलंय. थोड्या वेळापूर्वी कळवळत होतास तू. विसरतोयस का? पण तू जर अशी माझी काळजी घेणार असशील ना, तर मला कधीच काही होणार नाही. खरंच. हो का? काय झालं सायली? सतेज. त्याचं काय? विक्रम सतेज
असं काहीतरी करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्याच्या बाबतीत मलाही कधी असं वाटलं नव्हतं. कोण आहे? तू आहे? अरे मी तुला किती वेळा विचारतोय कोण आहे कोण आहे, तुला सांगायला काय झालं? सत्या यार प्लीज समजून घे ना. तू मला समजून घे. माझ्या बाबतीत कधीही काही घडू शकतं रे. तुझ्या बाबतीत कधी काही घडू नये ना म्हणून गपचूप इथे आलोय ना. मला सांग, तुला मी जर मोठ्याने आवाज दिला असता तर त्यांनी मला इथे येऊ दिलं असतं का? नसतं येऊ दिला. बरोबर आहे. नशीब आयुष्यात पहिल्यांदा तुला माझं काहीतरी पटतंय. मला तुझं पटतंय रे. पण तुला पटतंय का? म्हणजे माझ्या बाबतीत हे जे काही घडतंय ते तुला पटतंय? ऑब्व्हियसली पटत नाहीये. त्यांनी तुझ्या बाबतीत कुठलाही डिसिजन घेण्याआधी तुझं एकदा ऐकून घ्यायला पाहिजे होतं. सत्या ओके आहेस ना? म्हणजे तुला जास्त त्रास होतोय का? एकदम मजेत आहे मी. काय प्रॉब्लेम नाहीये. सुखात जगतोय मी. ते काय विचारतोय टिक्या? सॉरी यार सत्या, तुझ्या ह्या अवस्थेला ना ते लोक जास्त जबाबदार आहेत. मी पण. सत्य येईल इथे आणि मला मारेल. सायली इकडे बघ. काय झालं तस काय ना? इथे बस. बस इथे. बस इथे. सांग मला. बोल. विक्रांत, तुला सतेजचा स्वभाव चांगलाच माहितीये. तो तसा शांत बसणाऱ्यातला मुलगाच नाहीये. तर काल तू त्याला एवढं मारलंयस ना विक्रांत, त्याचा राग मनात ठेवून त्याने तुझं काही बरं वाईट केलं तर? हे बघ, मी तुला प्रॉमिस करतो, मी इथे असेपर्यंत तुला आणि इथे असलेल्या कोणालाही मी काही होऊ देणार नाही. खरंच. सांग ना, आता तरी बोलणं काय झालं? विक्रांत, तू जे काही म्हणतोयस ना त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. इथल्या कुणालाच तू काही होऊ देणार नाहीस, माहितीये मला. पण आपण इथून कधी बाहेर पडणार आहोत? आणि आपण इथून सुखरूप बाहेर पडू नये. मला माझं माहिती नाही, पण तुला इथून सुखरूप बाहेर काढणं ही जबाबदारी माझी. मी त्यासाठी काहीही करेन. आता तरी मी एवढंच सांगू शकतो, काळजी नको करू. त्यांच्यासमोर तुझी बाजू मांडण्याची हिंमत मी सुद्धा नाही केली. सॉरी, पण मी तुझ्या सोबत आहे सत्या. बाकीचे लोक ना मला ठरवून कॉर्नर करतात ना नेहमी, आणि या सगळ्यात दीडशाणा विकी पुढे असतो. जिथे जिथे त्याला मी नको असतो ना तिथे ठरवून तो माझी गेम पाडतो आणि मला एकटं पाडतो. ठरवून. हो यार,
आता सुद्धा तो सगळं लीड करत होता आणि आम्ही मूर्खासारखं त्याला फॉलो करत होतो. चला म्हणजे माझ्या बाबतीत जे काही घडतंय ते चुकीचं घडतंय हे पटतंय तुला. वाटतंय म्हणूनच मी इथे तुझ्या सोबत आहे ना. चल मग आता मला सोडव सगळं. दोऱ्या बिऱ्या सोड सगळ्या. हा त्या कोयत्याने कापून टाक सगळं. त्या तू वेडा आहेस का? त्यांना जर कळलं ना की मी तुला सोडवलंय तर ते माझी अवस्था काय करते ह्याचा विचार कर ना. तू कशाला घाबरतोय? अरे मी आहे ना इथे. कठीण आहे. काय कठीण आहे? तुझं इथून बाहेर पडणं कठीण आहे. मला नाही वाटत ते लोक तुला सहजासहजी इथून बाहेर पडू देतील. तू पण मला नीट ओळखत नाही रे. हे काय या लोकांचा बाप पण मला इथनं बाहेर पडण्यापासून अडवू शकत नाही. समजलं? त्या असं तू काय करणार आहेस? सावकाश चल सावकाश. मला अजिबात गडबड चालणार नाही. बस इथं बस बस बस. हळू हळू हळू. हिम्मत माझी. तू असताना मी गडबड करेन? नो वेज. चालणारच नाही ना मला. कसं ना तुझे जोर बरं वाटत नाही ना तोवर पेशंट सारखंच राहायचं बरं का. होय मग बस इथं. टेक मग. ए काय 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 काम काय करते? अरे चप्पल काढायची. अगं मग मी आहे ना. होय मग. नको ती बाथरूमची आहे. माझ्या हाताला किडे पडणार आहेत का? होय मग. त्यांना काय होतंय? काहीच होत नाही. ही गेली हात मागं टेकून बस. हे घे घे. सावकाश सावकाश. पकडलाय सावकाश. बरं वाटतंय? बरं अनुजा ऐक. तुला जोर बरं वाटत नाही तोवर जे काय बी लागेल ना मला सांगायचं. नाही म्हणजे मला सांगायचं म्हणजे तू कोणाला बी आवाज देऊ शकते. आमच्यापैकी कोणी बी येऊ शकतं. म्हणजे मला म्हणजे मलाच. ए थांब 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 थांब. अहो थांब थांब. आलो आलो आलो. वरब 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 वरब. पाणी घे पाणी घे पाणी घे. सावकाश सावकाश सावकाश. हडम्या. अरे हा असा का बघत होतास? बोल ना. तुला काही बोलायचंय का? घसा कसा आहे तुझा? दुखायचा थांबला का घसा? ते विचारायचं होतं. बरं आहे ना? तुला घसा कसा विचारायचं होतं? ठीक आहे. मुझे बोल. दूध तुझ्यासाठी आणणार होतो हळदीचं. ते सांगत होतो म्हणजे घशाला जरा आराम पडेल तुझ्या. अजिबात आवडत नाही मला. आणू नकोस. हे आवडत नाही म्हणजे काय आवडत नाही? मी म्हणतो ना मग प्यावं लागेल तुला. हा कशाला आराम पडेल चांगली झोप लागेल. मी आणतो. नको ना यार. मे बी वेदरमुळे झालं असेल. नको आणू. वेदर मला काय माहित नाही. आणून घशात कोंबतो बघ कसा आता. शांत झोप असं. आणतोच मी. म्या यार मला लवकर ये. अजिबात घाबरायचं नाही. हा काही फार झालेलं नाहीये. आणि अगदीच काही झालं तरी मम्मा आहे ना. काही नाही काही नाही. सायली. विकी. या लाईटला काय झालं आता? अचानक कशी गेली? विक्रांत काय झालं? हा बघायला पाहिजे. हन्म्या. हन्म्या ऐक ना. हळदीचं दूध राहू दे. दूध इकडे ये. लाईट गेली. लाईट.
हे कोण आहे? हे कोण आहे? ए हणम्या, अरे आम्ही दोघं आहोत. मग तोंडाने आवाज देऊन बोल ना. डोळ्यावर काय फोनची बॅटरी मारतो? घाबरलो ना मी. अरे दिसत नाहीये काही. शांताबाब असे अचानक का गेले असतील लाईट? हो ना, बाबूराव मामालाच माहित असेल. थांब जरा. ए मामा, बाबूराव मामा. यो मामा आता कुठं तडमडलाय माहित नाही. त्यावेळी काळोख झाला की असा कंदील घेऊन उभा असतो. आता आवाज पण देईना. ए मामा. सोड, मी बघून आलो. विक्रांत प्लीज तू एकटा नको जाऊस. अगं काय टेक्निकल प्रॉब्लेम आहे ते तर कळायला पाहिजे ना. कोणीतरी गेलंच पाहिजे ना. विक्रांत हे बघ, इथे जे काही चाललंय ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हे कोणी मुद्दामून केलं असेल तर? विके, सायली बरोबर बोलायले. तो सत्य आधीच पेटलेला आहे. तो कधी काय करेल ना सांगता येत नाही. अरे तुम्ही दोघं उगाच घाबरताय. सत्या काय करणार आहे? त्याला बांधून ठेवलंय आपण. आणि त्याच्या रूम कडे जात नाहीये मी. मेन स्विच कुठे बघायला पाहिजे ना. हणम्या, तू इथे थांब सायली बरोबर. आणि ऐक, इथून हलायचं नाही. हा, इथेच थांबायचं मी येईपर्यंत. हा ठीक आहे, मी बघून येतो. बाबूराव, ए बाबूराव. हणम्या, हणम्या. भीती वाटते हणम्या मला. प्लीज इकडे ये. हणम्या ऐक ना, अंधार आहे इकडे. खूप अंधार आहे इकडे. तू दूध राहू दे. तू
अनुजा अनु अनुजे ए अनु अनुजे अनु ए!